लघुकथा सिरीजमधली 5वी कथा आहे ब्लॅक कॉफी. अनिल तो टिपायवर डबा भरून ठेवला तो आठवणीने घेऊन जा आणि संध्याकाळी वेळेवर घरी ये. आज आपल्याला नळू मावशीकडे जायचंय. आहे ना लक्षात? अगं हो निमा, माझ्या सगळं लक्षात आहे. तू निघ वेळेवर, उगाच उशीर करू नकोस. आणि हो, पोचल्यावर मला फोन कर. माझं आवरलं की मी निघेनच. अनिल आणि निमा अगदी मेड फॉर ईच अदर काइंड ऑफ जोडी होती. अगदी 6 महिन्यापूर्वी त्या दोघांचं लग्न झालं होतं. त्या दोघांच्याही घरी स्थळ बघायला सुरुवात झाली आणि हा नको ही नको असं म्हणता म्हणता नलू मावशीच्या मध्यस्थीने दोघांचे सूत जुळले आणि त्या दोघांचे एकमेकांची लग्न झाले. हे त्या दोघांनाही कळलं नाही. नलू मावशी ही अनिलची सख्खी मावशी आणि निमाच्या आईची जिवलग मैत्रीण. त्यामुळे निमाला ती अगदी लहानपणापासूनच ओळखत होती. अगदी रोज नसलं तरी महिन्यातून एकदा तरी ती घरी येणं जाणं होतच असे. नलू मावशीचा निमाच्या आईला रोज एक फोन ठरलेला असायचा. तिनेच निमाच्या आईला अनिलचं स्थळ निमासाठी सुचवलं आणि नलूचा भाचा म्हटल्यावर निमाच्या आईनेही लगेच हो म्हटले. मग बघण्याचा कार्यक्रम ठरला. दोघांना एकांतात बोलायला वेळही दिला गेला. दोघांनीही निर्णय घेण्यासाठी 2 दिवसाचा वेळ मागितला. त्या 2 दिवसांमध्ये त्या दोघांनी पुन्हा एकदा भेटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अनिल आणि निमा एका कॉफी शॉपमध्ये भेटले. बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि कॉफी शॉपमध्ये मंद आवाजात गाणं सुरू होतं. ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी, तशी तू जवळ ये जरा. तसे तर दोघांनी एकमेकांना पसंत केले होते, पण पूर्ण आयुष्य फक्त एका भेटीवर काढणे हे त्यांना पटत नव्हते. म्हणून अगदी काही नाही तर 2 दिवस तरी विचार करायला मिळावेत आणि त्या 2 दिवसात थोडे तरी मनमोकळेपणाने बोलता यावे म्हणून ते दोघे इथे भेटले होते. थोडा वेळ कोणी काहीच बोलले नव्हते. मग अनिलने कॉफीची ऑर्डर दिली. अनिलने स्वतःला ब्लॅक कॉफी ऑर्डर केली आणि त्याने निमाकडे पाहिले. निमाला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तिनेही मला पण सेम असे सांगितले. अनिलला मनातल्या मनात वाटलं, अरे वा, ही पण ब्लॅक कॉफी पिते, मस्तच. पण जेव्हा ऑर्डर आली तेव्हा एका सिपमध्येच त्याला निमाच्या चेहऱ्यावरचे हावभाव कळले. मग त्याला हसू आवरले नाही आणि हे निमाच्याही लक्षात आले आणि दोघेही खळखळून हसले. त्या दोघांनी त्या दिवशी मनमुराद गप्पा मारल्या. त्या दोघांचा होकार कळताच काही दिवसात घरच्यांनी त्यांचा साखरपुडा उरकून घेतला. मग ते दोघे रोज भेटायला लागले. हा म्हणता लग्नाचा दिवसही उजाडला आणि तेही निर्विघ्नपणे पार पडले. अनिलने आधीच त्याच्या आईवडिलांना बाजूच्याच बिल्डिंगमध्ये स्वतःसाठी वेगळे घर घेतले आहे आणि तो आणि निमा लग्नानंतर तिथेच राहायला जाणार हे सांगितले. म्हणता म्हणता लग्नाला 6 महिने कधी होऊन गेले कळलेच नाही आणि त्यामध्ये नलू मावशीकडे जायचे राहिले ते राहिले. आज संध्याकाळी नलू मावशीने दोघांनाही घरी बोलावले होते. मावशीने रात्रीच्या जेवणासाठी आज फक्कड बेत केला होता. दोघेही अगदी वेळेवर मावशीच्या घरी पोचले. मावशीने त्या दोघांनाही कॉफी आणून दिली. कॉफीची एक सिप घेतल्यावर त्यांना त्यांच्या कॉफी शॉपच्या भेटीची आठवण झाली व दोघेही खळखळून हसायला लागले. नलू मावशीला काहीच उमजेना. अहो, कारण ती ब्लॅक कॉफी होती ना. समाप्त. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.